नमस्ते, सुप्रभातम, विश्वशांतर्त्यम, शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रो, मागील कार्यक्रमात आपण WOY यावर संवाद केला होता. वर्क ऑन युअर सेल्फ. आता स्वतःवरच काम करण्याची वेळ आलेली आहे. जग जाऊ द्यात, पण स्वतःवर काम करण्याची वेळ आलेली आहे. या संदर्भात एक फॉर्म्युलाही दिला होता. आजचं व्याख्यान त्यालाच जोडून पुढे नेण्याचा प्रयत्न थोडासा केलेला आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे मेंदू रहस्य. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मानवाचा मेंदू हा सगळ्यात प्रगत मेंदू आहे. पण काही माणसंच वगळता बहुतांशी माणसांना या मेंदूचा वापर करता येईनासा झालेला आहे. हे सत्य आहे. आज यावर मी फोकस करणार आहे की हा मेंदू आपल्याला कोणत्या पद्धतीने काम करायला उपयुक्त ठरतो, हे काम कसं करवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याविषयी बोलणार आहे. अर्थात विद्यार्थीच नव्हे, सर्व स्तरावरील लोकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्वाला एक आकार देण्याचं काम हा मेंदू करतो. म्हणून असं म्हणतात की माणसाच्या संपूर्ण जीवन व्यवहाराशी निगडीत असलेला हा 1400 ते 1500 ग्रॅमचा मेंदू माणसाला व्यक्तित्वाला विशेष आकार देतो. आणि यामुळे माणसाचं व्यक्तिमत्व किती चांगलं आहे, किती वाईट आहे, किती तणावग्रस्त आहे, किती आनंदी आहे, किती दुःखी आहे, हे समजायला मार्ग होता. तर अशा या मेंदू रहस्याचा आज आपण थोडासा उलगडा करणार आहोत. सारा उलगडा शक्य नसेल तरी थोडासा उलगडा करायला काहीच हरकत नाही आहे. पहिल्यांदा पाहूयात हा मेंदू नेमका का आहे. शरीरशास्त्रीय दृष्ट्या फार खोलात मी जाणार नाही आहे, पण 86 अब्ज चेतासंस्थांनी, चेतापेशींनी ह्या मेंदूची सविस्तर रचना झालेली आहे. लहान मेंदू, मोठा मेंदू, मध्य मेंदू, या सगळ्यांची रचना जी केलेली आहे ती रचना या निसर्गानं प्रचंड वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणायचे की माणसाच्या मेंदूचा वापर जर 15% अधिक केला तर मनुष्य प्रतिभा संपन्न बनेल. आणि खरं आहे ते. माणसाची प्रतिभाशक्ती प्रभावी होण्याची असेल, प्रभावी होण्यासाठीची योजना आखायची असेल तर मेंदू प्रगल्भ होणं फार गरजेचं आहे. मगाही सांगितलं तसं 1300-1400 ग्रॅमच्या दरम्यान त्याचं वजन असतं आणि आकारमानाने म्हणायला गेला तर 1260 घन सेंटीमीटर एवढाच त्याचा आकार असतो. पुरुषाच्या आणि स्त्रीच्या मेंदूमध्ये थोडासा फरक असतो, पण मेंदूची ताकद समानच असते. या मेंदूमध्ये ज्या घडामोडी घडतात त्या मात्र फार वेगळ्या असतात. मग भाषा असेल, भावना असेल, स्मृती असेल, शरीरावरचे नियंत्रणाच्या गोष्टी असतील, सारं हे मेंदूमध्ये घडलं जातं. इतकी प्रचंड ताकद त्याच्यामध्ये आहे. पण आपण त्या मेंदूकडे लक्ष दिलाच नाही. म्हणून बोलता बोलता सहज माणसं म्हणतात की कवटीत मेंदू आहे की बटाटे आहेत. कारण अनेक वेळा या मेंदूचा वापर लोक करताना दिसून येत नाहीत. आपल्याला मेंदूचा वापर जबरदस्त करायला हवा. या मेंदूचं रहस्य उलगडून घ्यायला हवं. या मेंदूचं रहस्य जर आपल्याला उलगडलं तर आपण या जगात सर्वोच्च पदावर पोहोचू शकू. मग आता याचं रहस्य काय आहे ते पाहूया. मग या रहस्यावर कसं स्वार व्हायचं, हे रहस्य कसं उलगडून घ्यायचं आणि मग आपल्या जीवनात त्याचा वापर कसा करायचा हे आपण नंतर पाहता येईल. पहिली गोष्ट म्हणजे या मेंदूतच सर्व गोष्टींची निर्मिती होते. तुमचे आचार असतील, तुमचे विचार असतील, तुमचं वर्तन असेल, तुमच्या साऱ्या गोष्टी अंतरंगाने आणि बहिरंगाने सुद्धा, या साऱ्या गोष्टी या मेंदूतच निर्माण होतात. आणि म्हणून तर मानवी मेंदू हा प्रगत मेंदू समजला जातो आणि मेंदू विज्ञान हे विशेष विज्ञान समजलं जातं. सिक्रेट ऑफ ब्रेन याचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर आपल्या मेंदूच्या आतमध्ये इतके सिक्रेट्स आहेत,
हजारो संगणक सुद्धा फेके पडतील एवढी शक्ती त्याच्यात आहे. पण आपण त्याचा वापर नीट करत नाही. पाहूयात आपण हे रहस्य कशात दडलेलं आहे त्याचं. अगदी लहान असताना मुलाला कळत नव्हतं तेव्हा तो अगरबत्ती जी असते ती धरायला तो गेला होता. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती धरली की भासते. त्याला पहिल्यांदा वाटलं होतं की त्या अगरबत्तीच्या टोकावर जो अग्रभाग आहे लाल भडक तो काहीतरी खाऊ असावा, म्हणून ते मूल धरायला जातं आणि त्याला भासतं आणि ते जन्माची अद्दल घेतं. त्याच्या मेंदूमध्ये तो भाग कोरला जातो की अशा प्रकारची वस्तू ही भासतेच भासते. पुढे आयुष्यभरामध्ये तो अशा वस्तूंना कधीच हात लावत नाही. काय यातून शिकायला मिळालं? मेंदू एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर तो अनेक गोष्टी शिकतो आणि त्यातून एक मॉरल ऑफ स्टोरी त्याची घडत जाते. हे त्याचं रहस्य आहे. माणसाचा तणाव मेंदू निर्माण करतो. समजा तुमचे नातेवाईक कोणतरी आजारी असतील आणि तुम्ही फोनची वाट पाहत आहात, तब्येत बरी आहे की बरी नाही आहे, आणि अचानक मध्यरात्री 1-1:30 वाजता फोन येतो. त्या फोनची रिंग वाजते आणि तुमच्या मेंदूमध्ये विचार सुरू होतो, बहुतेक नातेवाईक गेला असावा म्हणून फोन एवढ्या उशिरा केलेला आहे. प्रत्यक्षात तसं काही नसतं. नातेवाईक कालच्यापेक्षा आज चांगली त्याची परिस्थिती झालेली असते, म्हणून तो तुमचा पाहुणा तुम्हाला फोन करतो की आत्ता तब्येत स्टेबल आहे. पण तुमच्या मनात रिंग चालू असताना फोन उचलेपर्यंतचा जो काही सेकंदाचा कालखंड आहे तिथे मात्र तुमचं मन, तुमचं विचार, तुमचा मेंदू इतक्या जलद गतीने काम करायला लागलात की तुम्ही काही अडाके बांधता, अंदाज बांधता. तिथे तणावाला सुरुवात होते. तुमच्या मनात मागील एखादा अनुभव असेल तर पुढे येणारी गोष्ट किंवा घडणाऱ्या गोष्टीवर तुमच्यात तणाव निर्माण व्हायला लागतं. तणाव निर्मितीचं मुख्य जे केंद्र आहे तो आपला मेंदू आहे. पण माहित आहे का तुम्हाला, तणाव कितीही असला तरी त्या तणावातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा हा मेंदूच करतो. एखादी गोष्ट किती आतमध्ये घ्यायची आणि एखादी गोष्ट किती बाहेरमध्ये ठेवायची मेंदूच ठरवतो. मेंदूशिवाय कोणच ठरवत नाही. मग तणाव युक्त राहायचं की तणाव मुक्त राहायचं मेंदू ठरवतो. हे मेंदूचं रहस्य आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून तणाव, चिंता या गोष्टी सुरू होतात. लोक अस्वस्थ होऊन जातात. काय करावं ते नेमकं कळतच नाही त्यांना. अनेक वेळा चिंताग्रस्त माणसं माझ्याकडे येतात, मला म्हणतात की सर खूप अस्वस्थ झालोय हो, मनातलं बाहेर काढा. असं जेव्हा मी सांगतो तेव्हा ते म्हणतात बाहेर काढायचं म्हणजे काय करायचं? एक तर बोला, नाहीतर लिहा, नाहीतर कुठेतरी जंगलात जा आणि मोठ्याने बोला. एकदा का तुमचं आतून गेलं ना की मेंदू व्यवस्थित काम करायला लागतो. हा मेंदू तणाव निर्माण करतो. हा मेंदू तणाव निर्मितीतून बाहेर सुद्धा काढतो, म्हणजे तणावमुक्त करतो. हे त्याचं पहिलं रहस्य आहे. दुसरं आहे, मेंदूमध्ये भय निर्मिती होते. एखादी गोष्ट तुम्ही समजा उंचावरून पडणार असं तुम्हाला भीती वाटते. कोण ठरवतं? मेंदू ठरवतो. उंचीची भीती वाटते, तुम्हाला गरगरायला लागतं, शारीरिक प्रक्रिया सुरू होते. आता आपण पडणार की काय असं आपल्याला वाटायला लागतं. ही भीती एकदा मेंदूच्या कप्प्यात फिक्स झाली की ती निघणं कठीण आहे. म्हणजे मेंदू काय करतो? तुम्हाला भययुक्त करतो, तुमच्या मनात भीती पेरून देतो. एखाद्या मोठ्या माणसाशी तुम्हाला बोलायचं आहे तर आतमध्ये भीती तयार होते. माणूस तो खातो का तुम्हाला? कोण समजा मोठा मंत्री आहे, कोण आहे, तुम्ही त्याला बोलायचं आहे, जाऊन स्पष्ट बोलायला काय अडचण आहे. पण होतं काय की आपल्याला आत वाटतं, खूप भीती वाटते आणि आपण घांगरून जातो. माझ्याकडे सुद्धा बरेच लोक भेटायला येतात तेव्हा हातात चिठ्ठी घेऊन येतात आणि त्या चिठ्ठीवर 1, 2, 3 आकडे लिहिलेले असतात आणि तो विषय ते बोलत असतात. असं का घडतं? हे भय तयार होतं. एखाद्या माणसाविषयी, एखाद्या ठिकाणाविषयी, एखाद्या प्रसंगाविषयी हे भय तयार होतं. ही भय निर्मिती तयार झाली की पुढे भयगंडात त्याचं रूपांतर होतं.
आणि मग माणसं भयगंड न्यूनगंडांना पाछाडून जातात. मग आता हे आपल्याला सुधारायला पाहावं. मग मेंदू काय करतो? तुम्हाला भय निर्मिती करतो, भययुक्त सुद्धा करतो आणि भयमुक्त सुद्धा करतो. तुमच्या मेंदूला एकदा का तुम्ही सूचना दिली की मेंदू बरोबर तो त्यातून तुम्हाला बाहेर काढतो. तुम्ही कोणती सूचना देणार आहात हे मात्र महत्वाचं आहे. अनादी अनंत काळापासून तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा 2500 वर्षापूर्वी सांगितलं होतं, तुमच्या मेंदूला, तुमच्या मनाला तुम्ही सूचना द्या. ज्या सूचना तुम्ही द्याल त्या पद्धतीनं ते काम करायला सुरुवात करतं. आणि खरं आहे ते तसंच काम करतं. मग असं जर काम करत असेल तर आपण तशा सूचना द्यायला नकोत का? ते आपण नंतर पाहूयात की काय सूचना द्यायच्या आहेत, कशा सूचना द्यायच्या आहेत, मेंदूला कसा तयार करायचा ते आपण नंतर पाहूयात. पहिल्यांदा त्याचं रहस्य पाहूयात. म्हणजे भय निर्मिती करतं आणि भयातून मुक्तताही करतं. मेंदू दुःख निर्मिती करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगभरामध्ये अनेक संशोधन झाली मेंदूवर आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की हा मेंदू जो आहे तो भय निर्मिती करतो, तसंच तो दुःख निर्मिती करतो. मग दुःख निर्मिती का करतो? एखादा मनुष्य खूप असा अस्वस्थ होऊन गेलेला असतो. माझं काय होणार आहे? तिसरं महायुद्ध होणार आहे का? मी त्याच्यात जगणार आहे का? माझं कसं होणार आहे? अशासारख्या प्रश्नांनी ग्रासून जातो. छोट्या छोट्या समस्या असतात. आपण घरामध्ये पाहतो की छोट्या छोट्या समस्या असतात, पण त्या समस्येनं फार गांगरून जातात. सतत दुःखी चेहरा करून असतात. अरे म्हणलं थोडं तरी हसा रे, असा थोडासा देखील चेहरा असू दे तुमचा. पण नाही, ते सतत दुःखी असतात. सगळ्या जगाचं दुःख यांच्या डोक्यावर पडलेला आहे, पाठीवर पडलेला आहे. आता चालायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. कशामुळे घडतं? आपल्याला जे वाटतं ना त्यामुळे आपण दुःखी होतो. म्हणजे अल्बर्ट एलिस नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, समोरचा आपल्याला दुःख देईल या भावनेनं आपल्या दुःखाला सुरुवात होते. प्रत्यक्ष तो मनुष्य आपल्याला दुःख देत नसतो. आपली भावना झालेली असते, आपलं मत तयार झालेलं असतं की समोरचा मनुष्य असाच आहे आणि तो मला दुःख देणारच. झालं, दुःखाला सुरुवात झाली. बरं काय, दुःख एक प्रकारचं आहे? अनेक प्रकारची दुःख आहेत. अनेकांना या दुःखातून सावरायला व्यसनाच्या अधीन होतात. मग त्यांचं व्यसनाधीनता सुरू होते, निद्रानाश सुरू होतो. मग मानसिक, शारीरिक, मनोशारीरिक समस्या सुरू होतात आणि मग दुःख आणि दुःखच तयार होतं. मग त्यातला एखादा प्रतिभासंपन्न कवी दुःखावर कविता लिहितो. अरे कधीतरी आनंदावर पण लिही, पण म्हणतो नाही सर, तुम्हाला माहिती नाही दुःख किती झेललं आहे ते. अरे बाबा, सगळेजण दुःख झेलतात. आईच्या पोटात असल्यापासून दुःखाला प्रारंभ झालेला असतो तो मरेपर्यंत. मग तरी सुद्धा आपण ह्या दुःखाची निर्मिती मेंदू करतो हे रहस्य आपल्याला माहिती नाहीये. तुम्ही जो विचार करता दुःखाची निर्मिती होते, पण दुसरंही आनंद मेंदूच निर्माण करतो, हेही रहस्य आहे. आपल्याला जो काही आनंद होतो, एखादी छोटीशी गोष्ट ऐकली, एखादी छोटीशी पुरस्कार मिळाला, एखाद्या मुलांना आपल्या काहीतरी यश संपादन केलं की आपल्याला खूप आनंद होतो. आत्ता असा आनंद वाहून जातो की त्याला काय करावं कळत नाहीये. मग हा आनंद सुद्धा हा मेंदू तयार करतो. हे सुद्धा त्याचं रहस्य आहे. आपल्याला अनारोग्य सुद्धा मेंदूच देतो आणि आरोग्य सुद्धा मेंदूच देतो. तुम्ही 100 वर्ष जगायचे आहेत की 150 वर्ष जगायचे आहेत तुम्ही ठरवता, तुमचा मेंदू ठरवतो. मी चिरतरुण राहणार आहे, मी सतेज राहणार आहे, मी चैतन्यशील राहणार आहेत, अशी म्हणणारी माणसं सतेज असतात, चैतन्यशील असतात, तेजपुंज असतात. आणि जी सतत निराशानं ग्रासलेली असतात ती म्हणतात आपलं काही खरं नाही बाबा. आणि काही माणसं रिटायर झाल्यानंतर आता काय 2-1 वर्षात आपलं संपलं, अशा प्रकाराचा विचार करतात. खरं तर तसा विचार उपयोगाचा नाहीच. हा विचार कोण करतं? मेंदूच करतो ना. मग मेंदू जर विचार करत असेल तर अनारोग्य निर्माण मेंदूच करतो. माझ्या वडिलाला शुगर होती म्हणून मलाही शुगर होईल, माझ्या वडिलाला ब्लड प्रेशर होता म्हणून मलाही ब्लड प्रेशर सुरू होईल, माझ्या वडिलांना आईला कॅन्सर होता मलाही कॅन्सर होईल, अशी भावना तयार होते.
वास्तविक तसं काहीच नसतं. एका अमेरिकेमध्ये एका प्रसिद्ध माणसानं, नंतर प्रसिद्ध झाला, अगोदर प्रसिद्ध नव्हता, तो तेव्हा तरुण होता, कॉलेज करायचा, एकदा त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये डॉक्टरनी सांगितलं, तुझी इतकी हाडं तुटलेली आहेत ना, दुरुस्त करणं कठीण आहे आणि तू आता उठून चालायला लागशील हे तर त्याच्यावरून महाकठीण आहे. त्याला थोडाफार सायकोलॉजीचा अभ्यास होता, त्यानं सुरुवात केली. हे म्हणतात ना होणार नाही, आपण करायचं. आणि त्यानं मेंदूला तशा सूचना दिल्या. मेंदूला दिलेल्या सूचनाचा परिणाम अगदी 10 दिवसांमध्ये सुरू झाला आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये तो मनुष्य तयार झाला. पुढे तो उत्तम चांगल्या प्रकाराचा वक्ता झाला, मानसशास्त्रज्ञ झाला आणि लोकांना त्यांनी एकच गोष्ट सांगितली, एकच कानमंत्र दिला, तुमचा मेंदू आरोग्य तयार करतो, तुमचा मेंदू अनारोग्य तयार करतो, तुमच्या मेंदूला तुम्ही सूचना द्यायचा सराव करा. खरं तर ही गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटली, कारण यामध्ये ज्या माणसानं ही सूचना दिलेली होती आपल्या मेंदूला, ती सूचना आपण देत नाही. म्हणून अलीकडे एक रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्या रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं, जी माणसं सतत नकारात्मक विचार करतात त्यांनाच कॅन्सर जास्त होतं. असेल सत्यही, नसेल का म्हणावं सांगा ना. कारण मेंदू सतत नकारात्मक विचार करतो, मला काहीतरी झालेलं आहे, मला काहीतरी होणार आहे, माझं काही खरं नाही आहे. 100% तुम्ही त्यामध्ये अडकणार. म्हणजे अनारोग्य मेंदू तयार करतो, आरोग्य मेंदूच तयार करतो. विस्मरण मेंदूच तयार करतो, स्मरण मेंदूच तयार करतो. हे त्याचं विशेष रहस्य आहे. विस्मरणात काय काय असतं, तर जे काही झालेलं ते सगळं विसरून गेलेलं आहे, विसरबोळपणा आहेत आणि स्वतःला समज मी फार विसरबोळा आहे हो मनुष्य. अरे विसरबोळा मनुष्य असं म्हणतोस कशाला तू. मी 12वी नापास झालो तेव्हा सगळे लोक म्हणले याच्यासारखा विसरबोळा मनुष्य कोणीच नाही. खरंच होतं ते, कारण जिथे जायचो ना तिथे बूट चप्पल विसरून यायचं. म्हणजे मला येताना भान राहायचं नाहीत की आपण बूट किंवा चप्पल घालून आलो होतो. बरं, दुसऱ्यांचं घालून येण्याची आपली तेवढी चोरी करण्याची ऐपत नव्हती, स्थिती नव्हती, तशी मानसिक स्थिती नव्हती, तसे संस्कार नव्हते, कुणाचं चोरलं नाही, पण आपलं बूट आपलं चप्पल तिथेच विसरून यायचं. लोक म्हणायचे त्या विसराळू इतका आहे ना, याला बिलकुल काही लक्षात राहत नाही. आणि खरंच होतं ते. नंतर महत् प्रयासाने सुधारणा केली आणि आज प्रचंड चांगली स्मरणशक्ती तयार झाली. का बरं होऊ शकतं हे सगळं? आज तुमच्याशी बोलतो आहे, हे बोलत असताना माझ्या जे जे डोक्यात आहे ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. त्याच्यावर मनन केलं, चिंतन केलं. हे कशामुळं? मेंदूला सूचना दिल्यामुळं. आपल्या मेंदूला ज्या म्हणून काही सूचना देतो त्या सूचनांच्या आधारे आपण खूप चांगल्या गोष्टी करू शकतो. मग विस्मरण मेंदूच करतो आणि स्मरण मेंदूच करतो, हे त्याचं रहस्य आहे. वेडसरपणा मेंदूच शिकवतो, मेंदूच करतो. आपण वेडसर जर झालो, एखादा मनुष्य वेडसर झाला की कसा वागायला लागतो, त्याला काही कळत नाहीये, त्याला काही समजत नाहीये. लोक म्हणतात वेडसर आहे. खरं तर मेंदूनं काम करायचं बंद केलेलं असतं, मेंदूनं संप पुकारलेला असतो, म्हणून तो वेडसर झालेला असतो. त्या उलट प्रतिभासंपन्न माणसं वेडसरच असतात. म्हणून आम्हाला MA ला असताना असं शिकवलं होतं, प्रतिभा ही वेड्याची बहीण आहे. खरंच आहे ते. जी माणसं प्रचंड प्रतिभासंपन्न असतात ती वेड्यासारखीच असतात. पण वेडसरपणा वेगळा आणि प्रतिभा संपन्नपणा वेगळा. मेंदूचं रहस्य आहे, एकीकडे वेडसरपणा सुद्धा मेंदूच तयार करतो आणि एकीकडे प्रतिभा संपन्न जी शक्ती असते ती सुद्धा मेंदूच तयार करते. मेंदूचं आणखीन एक रहस्य आहे, नैराश्य. मेंदू तुमच्या आयुष्यामध्ये नैराश्य पसरतो. तुम्ही ज्या प्रकारचा विचार करता, ज्या प्रकाराचा ऐकता, ज्या प्रकाराचं बोलता, ज्या प्रकाराचा संवाद करता, त्या प्रकाराचं नैराश्य तुमच्या जीवनात पसरायला लागतं. कोणीतरी तुम्हाला म्हणालात की काही जीवन खरं नाही, महागाई प्रचंड वाढलेली आहे, तेलाचे दर दररोज वाढता आहेत, परिस्थिती फार कठीण आहे, प्रचंड उन्हाळा सुरू आहेत, जगणं मुश्किल झालेलं आहे. तुमचा मेंदू ग्रहण करतो आणि नैराश्यानं तुम्ही पाछाडून जाता. खरं आहे, लई वाईट परिस्थिती आहे आणि आपण तसा विचार करायला लागतो. वास्तविक तसं असतं का? नसतं. त्याच्या दृष्टीनं जग असतं, आपल्या दृष्टीनं आपलं जग वेगळं असतं. प्रत्येकाचं जग प्रत्येकाच्या दृष्टीनं असतं. मग चैतन्यमय काय वृत्ती तयार करते? कोण? मेंदूच तयार करतो.
जसं सकाळी गवतावरचं पानावरचं दव पाहिलं की जो आनंद होतो, सकाळी पक्षी ओरडतात जो आनंद होतो, झाडावरच्या पानांना फुलं येतात जो आनंद होतो, ते चैतन्य असतं. मग हे चैतन्य आपल्याला कुठेही उपभोगता येतं. आकाश भरून आलेलं आहे, सगळी मळब आलेली आहेत, तरी सुद्धा त्या आकाशात एक देखणे पण दिसतं, चैतन्यमय असतं. मेंदू सजग नसेल तर ते चैतन्य दिसणार नाहीये. तुझी मळब आहे ना, अस्वस्थ करून टाकणारी आहे. मग मेंदू काय करतो? नैराश्य तयार करतो आणि मेंदू चैतन्यमय तयार करतो. मेंदूची ही अशी रहस्य आहेत की या रहस्याच्या अनुषंगाने मी पुढच्या भागात म्हणजे पुढच्या गुरुवारी ठीक 11:30 वाजता यावर नेमकं आपण काय करायला हवं, मेंदूनं नेमकं कोणत्या प्रकारच्या क्रिया करायला हव्यात आणि यासाठी आपण काय करायला हवं, मेंदूला कशा सूचना द्यायच्यात याविषयीचं भाष्य करणार आहे, संवाद करणार आहे. आपण सारेच जण माझा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने ऐकता पाहता याबद्दल सर्वांचे आभार मानतो. भेटूया पुढच्या गुरुवारी ठीक 11:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.